नमस्कार. इन्स्टावर तरुणाने एका तरुणीशी घट्ट मैत्री केली. त्यानंतर तो तरुण तिला सतत ब्लॅकमेल करू लागला. यामुळे 11वीत शिकणारी तरुणी घाबरली आणि आपली जीवनयात्रा संपवली. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील 11वीत शिकणाऱ्या तरुणीसोबत तरुणाची इन्स्टावर ओळख झाली. यानंतर त्या तरुणाने तरुणीचे फोटो वापरले. एवढंच नाही तर तो तरुण मुलगी कॉलेजला जाताना त्या तरुणीला मध्येच रस्त्यात अडवून धमकवायचा. त्यानंतर या तरुणाने मोठ्या हिमतीने 3 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला अटक देखील केलं होतं. मृत तरुणी ही अल्पवयीन होती. तरुणाच्या सततच्या जाचाला कंटाळून अंबड तालुक्यातील शारदानगर येथे राहणाऱ्या तरुणीसोबत तरुणाने इंस्टाग्रामवर ओळख करून मैत्री केली. त्यानंतर ब्लॅकमेलिंग करून धमकावले. या सर्व जाचाला कंटाळलेल्या तरुणीने आपली जीवनयात्रा शारदानगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर आरोपीला अटक करून कडक शिक्षा करा अशी मागणी तरुणीच्या आईने केली आहे. त्याचबरोबर इंस्टाग्रामवरच्या मैत्रीला बळी पडू नका असेही आवाहन करण्यात आलं आहे. त्यापुढे तरुणीची आई म्हणाली की माझ्या मुलीची ह्यात काहीच चूक नव्हती. मला सर्व काही खरं सांगत असे. माझ्याच मुलीकडे इन्स्टा ID तरुणाने मागितली आणि मैत्री केली आणि त्यातच तिचा जीव गेला. बाळांनो, इन्स्टावर कधीच मैत्री करू नका. माझं पिल्लू जज होणार होतं. माझं नॅशनल लेवलपर्यंत गोल्ड मेडल केलं होतं. माझ्या घरचा एकुलता एक वारस गेला आहे. त्यामुळं इन्स्टावरच्या मैत्रीला बळी पडू नका.